काका नेमकं काय झालं? विमानाने किती गिरक्या घेतल्या आणि कशा प्रकारे पडलं? काय नेमकं झालं? गिरके एकच घेतलेली ही जाऊन माघारी आली रिटर्न. बरं. म्हणजे किती गिरक्या घेतल्या बरं? जाऊन माघारी आली म्हणजे एक झाली संपूर्ण. पहिल्या आल्याशा उतरायची त्याऐवजी दुसऱ्यांदा परतच्या ह्याला उतरा गेलं. म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आला हे त्यांना आधीच कळालं होतं. ते त्यांचीच त्यांना माहिती आहे. बरं. पण ते चक्रा मारत होते मारत आणि अगदी किती फुटापर्यंत किती उंच होतं बरं? कमी जास्त लयत लय 25 ते 20 किलो फुटा उंच होतं. बरं. 20 फुटा. आणि कसं चढायच्या आधी काय झालं नेमकं? विमान रनवेवर चढायच्या आधी काय काय झालं? तिथंच खालीच कोसळलं ना. आधी मर्स वरनं गेलतं हां. पण चांगलं वरनं बरंचसे लय वरनं गेलतं पण त्याला तिथवर जास्त रिनिंगच पुरलेलं नाही म्हणायचं. बरं. आणि ते धडकताना मी पाहिलं का पडताना? हा पाहिली कसं पडलं नेमकं? ती धडकूनच त्याचा पोट झाला ना चांगला 12 म्हणजे होऊनच 12 होऊनच लगे भपका जाळा खाली पडणं आणि जाळाचा भपका सुरूच झाला. बरं. त्यातून काय बॉड्या बिड्या खाली पडल्या असं म्हणतात. त्यातून नाही लगे दिसल्या आम्हाला. जेव्हा कमी जास्त 30% राहिल्यावर आम्ही तिथं दिसायला लागल्या मग ते म्हणजे पण आग थांबल्यावर पाहिलं तुम्ही? म्हणजे फार्मस जवळ होतो की पण दिसतच नव्हतं. बरं. सगळी आग आणि मग बॉड्या पडल्या खाली. दोराचा बी लय कोम होता आणि जाळ तर लाल झरतच जाळ होता. बरं बरं. मग काय तिथं बॉडीवरून काही कळलं का तुम्हाला याच्यात अजित दादा आहेत वगैरे काय? नाही कळालं की आपला पण ते त्यांचा त्या गुजरचा त्यांचा संबंध आहे. ते त्यांचा पी एम म्हणलं तरी चालत बरं. किंवा काय तर ते म्हणलं हे असं हातातल्या घडीवरून. बरं. आणि बॉडी ओळखायला आलीच नाही कोणी? नाही नाही. ठीक आहे. म्हणजे जिवंत कोणी नव्हता? अहो ऐका भाजलेली बॉडी कोणीच ओळखू शकत. मग ते अंगावर त्यांच्या रग वगैरे किंवा हे टाकलं ते कुठून आले होते? ती रग आमच्या इथनं नेल्या. बरं. सगळ्या शेवटची रग तुमच्या तिथून नेऊन त्यांना नाही कोंडाळलं. 5-6 रगा नेल्या. एक बॉडीला एक रग वापरली आणि ती कसे जशी बाहेर काढून तशी निघण अशी गुंडाळली गेली की गाडीच पार्सल ती काही इथं अशी ही निघती म्हणून ही थांबवली नाही. तुम्ही पाणी टाकायचा पण प्रयत्न केला होता? केला पण नाही पाणी तिथवर आमचं नाही पोचलं खरं बोलाय कारण. चालेल. ठीक आहे.